हाय, नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण पारंपरिक पद्धतीची आळूवडी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आळूवडी बनवायला. त्यासाठी हे 1 वाटी चण्याचं पीठ आहे. तुमच्याकडे कितपत आळूची पानं आहेत तसं तुम्ही घेऊ शकता पीठ. त्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकले. त्यानंतर थोडा हिंग टाकला आहे. त्यानंतर हा ओबडधोबड ठेचून घेतलेला ठेचा आहे. ह्या ठेच्यामध्ये थोडं जिरा आहे, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. हे मिक्सरला पण करू शकता किंवा मग खलबत्त्यामध्ये पण ठेचू शकता. त्यानंतर यामध्ये आपण क्रश करून घेतलेला ओवा घालू आणि ओवा हा घालूनच घ्यायचा आणि छान चव येते. पचायला पण छान आहे, त्यामुळं ओवा नक्की घाला. त्यानंतर यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल, पण एकदा घालून बघा कशी चव येते ती. त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ. जर कमी पडलं तर नंतर पण घालू शकतो. तुमच्या अंदाजाने घालून घ्या मीठ. त्यानंतर थोडीशी अशी हळद आणि थोडी जिरा पूड होती माझ्याकडे, एकदम थोडीशी घातली मी. यामध्ये तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, पण मी हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्यामुळं मी नाही घातले लाल तिखट. त्यानंतर 1 पळी तेल घालायचं आणि यानंतर हा चिंचेचा गोळा आहे. यामध्ये थोडा गूळ आणि चिंच मी गरम पाण्यामध्ये ठेवली होती. आता मी मिक्स करून घेते आणि गाळणीने गाळून घ्यायचं. हे बघा, असं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने कमी जास्त पाणी करू शकता. आता हे चिंचेचा कोळ गाळूनच घ्यायचा, कारण यामध्ये चिंचेचा कचरा असतो ना, त्यामुळे, किंवा गूळ पण घातलेला असतो ना, गुळाचे पण खडे राहतात, त्यामुळं हे गाळूनच घ्यायचं पाणी. त्यानंतर आपण मिक्स करून घेऊ. हे बघा, मी हाताने मिक्स केलं. अशा प्रकारे बॅटर बनवायचं आहे. असंच बॅटर बनवायचं. त्यानंतर मी मीठ घालून स्वच्छ 2-3 पाण्याने ही पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या पानांना खूप माती लागते. त्यामुळं मीठ घालून ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी निथळून घ्यायचं याचं पानांचं, किंवा तुम्ही पुसून पण घेऊ शकता. त्यानंतर मी असं परातीमध्ये ठेवलं पान आणि आपण बनवलेलं बॅटर छान असं लावून घ्यायचं. आता आमच्याकडे तर ही पद्धत आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करू शकता. आणि माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला नक्की सांगा. हे बघा, अशा प्रकारे दोन्ही साईडने फोल्ड करायचं. त्यानंतर पाठीमागचा भाग पण फोल्ड करायचा आणि असा रोल बनवून घ्यायचा. आमच्याकडे तर हीच पद्धत आहे. हे बघा, असं खूप सोपी पद्धत आहे ही बनवायला आणि पारंपरिक पद्धत आहे, कारण आमची आजी पण असंच बनवायची, आई पण असंच बनवते. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा या पद्धतीने बनवायचे. हे बघा, अशा प्रकारे असं बनवल्यामुळे ना खूप सोपं जातं वड्या पण बनवायला. त्यानंतर हे पातेलं गॅसवर ठेवलं, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं आणि ही चाळण बसेल ना असं ठेवलं. त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि छान असे वाफ काढून घ्यायची. आता वाफ काढून घेतल्यानंतर
शिजलं का कसं चेक करायचं, तर सुरी असते ना आपली भाजी कट करायची, तीने चेक करू शकता. त्याला जर कुठलंही बॅटर चिटकलं नाही तर शिजली म्हणून समजायचं आळूवडी. नसेल तर आपली स्टिक असते ना, त्याने पण चेक करू शकता. त्यानंतर छान असं थंड करून घ्यायचं. थंड करून घेतल्यामुळे ना वडी छान पडते नंतर, त्यामुळं थंडच करून घ्यायचं, नंतर वड्या करायच्या. हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि याला थोडंसं तेल लागतं. थोडं तेल घालायचं, त्यामध्ये एक एक वडी सोडायची, किंवा तुम्ही तव्यावर पण करू शकता कमी तेलामध्ये. तेल जर नसेल लई खात तर शॅलो फ्राय पण करता येतं. हे बघा असं. आता तुम्ही म्हणशाल हे जळलं आहे का? नाही, तर ह्याचा कलर असाच गोल्डन आला पाहिजे, म्हणजे वडी खूप छान आणि कुरकुरीत लागते. त्यामुळे याच पद्धतीने तळून घ्यायच्या. मी बघा सर्व तळून घेतले आहेत आता. हे बघा अशा प्रकारे. तुम्हाला आवडत असेल तर वरून छान असं तीळ घालायचं. कसे दिसतात वड्या नक्की सांगा, कमेंट करा. झाली आपली वडी बनवून तयार. कशी वाटली नक्की कमेंट करा. दिसते ना छान आणि पारंपरिक पद्धत. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.